नमस्कार, मी पंजाब डक. विदर्भातल्या शेतकऱ्याला अमरावती जिल्हा आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये 25, 26, 27च्या दरम्यान चांगला जोराचा, काही ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार पाऊस अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा ह्या परिसरामध्ये ह्या म्हणजे 4-5 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी. पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षायचा. हिंगोली, वाशिमकडे पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही पण भाग बदलत पडणार आहेत. पिकाला दिलासादायक असणार आहे, म्हणून हे लक्षायचं. नांदेड जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला चांगला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे, म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षायचा. यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस चालू राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अंदाज लक्षायचा. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर, आटपाडी तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे, म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं. त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा, अहिल्यानगरकडं तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे. पाथर्डी त्या परिसरामध्ये, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टीचं जायचे, कोकणपट्टीमध्ये कोल्हापूरपासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरीवसरी, म्हणून ते लक्षात यायचं. पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरीवसरी येत राहतील, म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संगमनेर, अकोल्याच्या सरीवसरी चालूच राहतील. तिथं नाशिककडं इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडे देखील सरीवसरी पाऊस राहतील, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. धुळे, जळगाव, नंदुरबार तिकडं मात्र 26, 27, 28च्या दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. सर्वदूर पडणार नाही, पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडं अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल, मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडं त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे, म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे, म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा.